नमस्कार, मी सेजल पुरवार. या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि आता पुढे पाहूया टॉप 9 बातम्या. बंजारा एक आहे. धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यानंतर बीडमध्ये बंजारा समाजाची जोरदार घोषणाबाजी. धनंजय मुंडे यांनी शब्द मागे घ्यावा, आंदोलक आक्रमक. बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार एसटीमधून आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही. बीडमधील मोर्चातून धनंजय मुंडेंचा निर्धार. मंत्री असतो तर मोर्चाला येता आलं नसतं, मुंडेंचं वक्तव्य. बीड आणि जालन्यामध्ये बंजारा समाजाचा मोठा मोर्चा. तर हैदराबाद गॅझेटच्या आधारावर एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज रस्त्यावर. 7 आमदारांचा पाठिंबा. समाजाला न्याय मिळावा यासाठी प्रत्येक समाजाची मागणी येत असते. बंजारा समाजाच्या मागणीबाबत त्यांच्यासोबत चर्चा करू, चंद्रशेखर बावनकुळे यांचं आश्वासन. हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाच्या नोंदी असतील तर त्यांना एसटीमधून आरक्षण द्यायला हवं. मनोज जरांगे यांचा बंजारा समाजाच्या मागणीला पाठिंबा. देवाभाऊ, देशाच्या आजूबाजूला काय घडतंय बघा. नेपाळमध्ये राज्यकर्ते गेले आणि एका भगिनीच्या हातात राज्य दिलं. त्यातून देवाभाऊ आणि त्यांचे सहकारी शहाणपणा शिकतील अशी अपेक्षा. शरद पवार यांचं वक्तव्य. शरद पवारांनी लोकांना निवृत्त करण्यापेक्षा स्वतः निवृत्ती स्वीकारली पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण नाकारण्याचं काम पवारांनी केलं. याचं प्रायश्चित निश्चित करावं, राधाकृष्ण विखे पाटील यांचा निशाणा. महाराष्ट्रात सामाजिक ऐक्याची वीण उचवली जाते. मराठा ओबीसी संघर्षावर शरद पवार यांचा दावा. पवारांनी एक्स म्हटलं की व्हाय समजायचं, फडणवीसांचा टोला. राज्यातील परिस्थिती चिंताजनक, प्रॉब्लेम असल्याचं मुख्यमंत्र्यांनी मान्य केलंय. मुख्यमंत्र्यांच्या पवारांवरील वक्तव्यानंतर सुळेंची ही प्रतिक्रिया. आणि यानंतर बघूयात काही मोठ्या राजकीय बातम्या. मोदी शहांनी भारताच्या राष्ट्रभक्तीची आणि हिंदुत्वाची XYZ केली. देवेंद्र फडणवीस यांनी यावर बोलावं. फडणवीसांच्या शरद पवार यांच्यावरील वक्तव्यानंतर राऊतांचा निशाणा. बहुराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारतानं खेळू नये अशी भूमिका भारतवासियांची नाही. ऑपरेशन सिंदूरमध्ये आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. आशिष शेलार यांची प्रतिक्रिया. जिथे पाक नाव तिथे विरोध असेल तर उद्धव ठाकरे आलेपाक सुद्धा खाणं बंद करतील, शेलारांची टीका. 26 महिलांचं कुंकू पुसलं आणि त्यांच्याशी तुम्ही क्रिकेट खेळता, लाजा वाटत नाहीत का. संजय राऊत आक्रमक. कालच्या मॅचमध्ये फिक्सिंग झाल्याचा राऊतांचा दावा. भारतीय खेळाडूच अस्सल वाघ. पहलगामच्या दुर्दैवी घटनेनंतरही परदेशातील पर्यटनात रमलेले उद्धव ठाकरे कागदी वाघ. त्यांना विजयाची भाषा कधी कळलीच नाही, भाजपच्या केशव उपाध्यायांची टीका. शिंदेंनी बाळासाहेबांचा फोटो लावणं बंद करावं. शिंदेंनी आमच्याऐवजी अमित शहा यांच्या मुलाला प्रश्न विचारावा. भारत पाक सामन्यानंतर राऊतांचा हल्लाबोल. समिती नेमणं संविधानिक प्रक्रियेतला भाग समजून उपसमिती केली. आशिष शेलार यांची प्रतिक्रिया. एखाद्या समाजाला न्याय देणं हे संविधानिक कार्य असल्याचं वक्तव्य. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नाशिकमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा आक्रोश मोर्चा. शरद पवार मोर्चात सहभागी. शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याचीही केली मागणी. राज्यातला विरोधी पक्ष आता बेरोजगार झालाय, तर मतांची पळवापळवी हा नवा रोजगार मिळाल्याचं चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. पवारांच्या राष्ट्रवादीकडून घेण्यात आलेल्या मतचोरीच्या प्रात्यक्षिकावर चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया. धुळे शहर विधानसभा निवडणुकीत 45,000 बोगस मतदान. माजी आमदार अनिल गोटे यांचा आरोप. 27,000 बोगस मतदार असल्याचा माजी आमदार अनिल गोटे यांचा दावा.